बलात्कारी अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं चौकशीसाठी वाढीव पोलीस कोठडीची सरकारी वकिलांची मागणी. अशोक खरातनं 5 नरबळी दिलेत का याची चौकशी करायची आहे. सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. लॅपटॉप, सिल्वर मॅकबुक आणि 6 लाख रुपये सापडले, मात्र पेन ड्राईव्हचा उल्लेख नसल्याचा खरातच्या वकिलांचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधानसभेत खरात प्रकरणी निवेदन. विकृत कॅप्टनवर कारवाईबाबत सभागृहाला सविस्तर माहिती. देश सोडून जाण्याच्या तयारीत होता खरात. अशोक खरात प्रकरणात बडा मासा पोलिसांच्या रडारवर. खरातच्या शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी. शिवनिका ट्रस्टचे संचालक सीए ललित पोफळे चौकशीच्या फेऱ्यात. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा. फडणवीसांच्या घोषणेनं अनेकांचे धाबे दणाणले. बोंधू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा. 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयात विकायचा. शक्तिवर्धक तुर्की मधाचा दावा करत भाविकांची फसवणूक. बोंधू खरातच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पट वाढ. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं अनेकांना गंडवलं. देणग्यांचा महापूर आला कुठून? पोलिसांकडून शोध सुरू. कारच्या दरवाजात अडकल्यानं बोटाला दुखापत. विरोधकांनी खोटा प्रचार करत बदनामी केली. त्या फोटोवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण.